ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद, डोळखांब परिसरातील ग्रामस्थांना दिलासा। लाद्याची वाडीतील 8 वर्षीय कृष्णाच्या मृत्यूनंतर वनविभागाची मोठी कारवाई। शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या काही आठवड्यांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आला आहे। लाद्याची वाडी येथील 8 वर्षीय कृष्णा आगीवाले या चिमुकल्याचा बळी घेतल्यानंतर या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी तीव्र मागणी लावून धरली होती। अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। डोळखांब परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता। रात्रीच्या वेळी वारंवार दिसणाऱ्या या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेषतः महिला, शेतकरी आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती। अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान काही दिवसांपूर्वी लाद्याची वाडी येथील 8 वर्षीय कृष्णा आगीवाले हा मुलगा जंगल परिसरात रानमेवा गोळा करण्यासाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला होता। या भीषण घटनेत कृष्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण शहापूर तालुका हादरला होता। संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत तातडीने नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती। घटनेनंतर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेत परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावले, ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले, तसेच वनकर्मचाऱ्यांची विशेष पथके रात्रीच्या वेळी गस्त घालत होती। स्थानिक ग्रामस्थांच्याही मदतीने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले। सलग अनेक दिवस सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर संबंधित नरभक्षक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला। बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच डोळखांब परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। अनेक दिवस भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र निष्पाप कृष्णा आगीवालीचा जीव गेल्याने परिसरात अजूनही हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान नागरिकांनी जंगल परिसरात एकटी फिरणे टाळावी, रात्रीच्या वेळी सतर्क राहावी, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।